अध्यक्ष महाराज, हे शासन फक्त घोषणाच करते. आपल्याला माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज, 2020 पासून आपण आता 2025 मध्ये आहोत. या आमदार बाबा काय पाटील साहेब कसं करताय? 2020 कसं बोलताय महाराज? अध्यक्षांनी टाइम पिरियड दिलेला आहे, 1 तासामध्ये लक्षवेधी संपवायचे आहे. मला 1 तासाचं नियोजन करायचं आहे, सहकार्य करा. शेती पंपाचे कनेक्शन, आपले विद्युत पंपाचे कनेक्शनचे पैसे भरले. अध्यक्ष महाराज यांनी आता काय केलं, त्यांना सांगितलं की तुमचे पैसे वापस घेऊन टाका. महाराष्ट्रामध्ये 47,000 केसेस आपल्या सौर ऊर्जेच्या पेंडिंग आहेत, ज्याचं आमचे सन्मानित सदस्य राहुल पाटलांनी सांगितलं की गेल्या 6-7 महिन्यापासून त्यांना कनेक्शन दिलं नाही. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं? शेतकऱ्याचा मायबाप कोणी आहे की नाही आहे? सरकार मायबाप तर राहिलंच नाही. अध्यक्ष महाराज, माझा मंत्र्यांना स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण जे 2020 पासूनचे जे काही कनेक्शनचे पैसे भरून ठेवलेले होते त्यांना विद्युत पंपाचं कनेक्शन देणार का? पैसे वापस, काही शेतकरी पैसेच घ्यायला तयार नाही, जबरदस्ती आपण पैसे द्यायला निघालेले आहेत. आणि सौर ऊर्जाचे तुम्ही काय केलं, आता तुम्ही कंपन्या प्रत्येक जिल्ह्याला आता दिल्या की बाबा ह्याच कंपन्याचं तुम्हाला घ्यावं लागणार. का चॉईस नाही ठेवायचा? कुठली कंपनीचं त्याला की सौर ऊर्जाचा पंप घ्यायचा असेल तर त्याला चॉईस का नाही? आणि गेले 7 महिन्यापासून तुम्ही कनेक्शन दिले नाहीत. तुमच्या त्या कंपन्यावाल्यांचं काय पळालेत ते कंपन्यावाले, तर त्याचा जबाबदार कोण आहे? तुम्हीच कंपन्या दिलात. मग कंपन्या दिल्या तर त्यांच्याकडून काम करून घेणं तुमची जबाबदारी होती. मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याची नुकसानची भरपाई देणार का तुम्ही? व्याज वगैरे तर जाऊ द्या, शेतकऱ्याला तर लुटायचंच काम चालू आहे सरकारचं. पण तुम्ही ज्या कंपन्याला काम दिलं आणि जे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाई आपण देणार का? आणि 2020-21 पासून ज्या लोकांनी विद्युत पंपाच्या कनेक्शनचे पैसे भरलेले आहेत, पैसे वापस न देता त्यांना कनेक्शन विद्युत पंपाचं देणार का? चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो विषय मांडलेला आहे, तर आपण 6 महिन्यांच्या वर पेंडिंग असे शेतकऱ्यांनी पैसे भरलेत कृषी पंपासाठी आणि असे फक्त 7% तशा केसेस आहेत. आणि त्या कंपनीच्या माध्यमात त्यांना आपण तशा कंपन्यांना आपण त्या ठिकाणून ब्लॅकलिस्ट पण करतोय, त्यांच्याकडून दंड आकारून घेतोय अध्यक्ष महोदय. आणि आपण सांगताय की 2020 पासून ज्यांनी एजी पंपाच्या कनेक्शनसाठी मागणी केली होती त्या सगळ्यांना आपण सोलार पंपाचं कनेक्शन देतोय. आणि वेळोवेळी जर पाण्याअभावी त्यांची शेती किंवा पिकाचं नुकसान झालं असेल तर सरकारने, महायुती सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सहकार्य केलेलंच आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या शेतकऱ्यांना की जिथे सोलार पंपानी होत नाही आणि तिथे त्यांना आपलं एजी कनेक्शन लागतं, त्या ठिकाणी सुद्धा एकदमच समजा कठीण आहे त्यांची समस्या आणि तिथे आपल्याला सोलार चालणारच नाही, तर तशासाठी सुद्धा काही नवीन धोरण आणण्याचा विचाराधीन आहे. ते आल्यानंतर आपल्याला सांगतो. शेवटचा प्रश्न महाराज, नाही शेवटचा मंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की आमच्या परभणीचा प्रश्न आहे. मंत्री महोदयांना एवढंच माझी विनंती आहे की आपण लाईन स्टाफच्या आमच्या परभणीमध्ये जवळपास 854 गाव असताना अर्ध सुद्धा लाईन स्टाफ नाही. आता त्या गावामध्ये लाईन जर नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन कसं होणार? तुमच्या फॉर्मची स्क्रुटनी कशी होणार? आज मग 9,000 असे फॉर्म पेंडिंग आहेत. तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयाला माझी स्पेसिफिक एवढाच प्रश्न आहे, हे जे एवढे पेंडिंग आहेत सगळे आमचे, समजा 25,000 8,000 आपण बसवले, बाकी किती दिवसामध्ये सोलार पंप देणार? आणि अध्यक्ष महाराज, दुसरा माझा प्रश्न आहे की आमच्या इथं म्हणजे 1972 नंतर कसल्या प्रकारची वाढ झालेली नाही. म्हणून आमच्या इथे जिथं आता सिंचनाचा टक्का वाढलेला आहे, पॉप्युलेशन वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणून आपण ट्रान्सफॉर्मर दुप्पट करणार का संपूर्ण गावामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये? आणि विजेची व्यवस्था वाढवणार का? हे 2 प्रश्न आहेत. उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, त्या स्टाफच्या संदर्भात सुद्धा आपण आता भरती करत आहोत, त्यामुळे तो स्टाफचा सुद्धा रिक्त पदांचा प्रश्न सुटेल. आणि राहिलेल्या ज्यांनी पैसे भरलेले आहेत, पेंडिंग आहेत, त्यांचे सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येकाचे पंप त्या ठिकाणी स्थापित केल्या जातील. आणि जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा RDSS योजनेमधून आणखीन स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आपण उपाययोजना केलेल्या आहेत, त्यानुसार काम होईल. तर लक्षवेधी क्रमांक पुढे नाही ना साहेब आले ना, सर्व उत्तर आले. पॉइंटेडच विचारतो, फार काही हे नाही. खरं म्हणजे हा फार नानाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हा गंभीर विषय आहे. हा सौर
पंपाचा जो विषय आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करताय. उद्ध्वस्त तुम्हाला सांगतो, हे कशामुळे ही योजना आणली, कुणासाठी आणली अध्यक्ष महोदय? काही त्यांच्या पिकाचं सगळ्यात नुकसान कशामुळे होतं याच्यामुळे होते. काही भागामध्ये ठीक आहे, तिकडे थोडा वीज कमी लागत असेल. अध्यक्ष महोदय, आज हे जे पेंडिंग आहे 63% काम झालेलं आहे. 23 पर्यंत 25 पर्यंत 23 2015 ते 23 आणि त्यानंतरच अध्यक्ष महोदय याचा अर्थ काय बघा. पहिली ज्या वेळेस झालं ते 3/5/25 पर्यंत 3,95,881 आस्थापित करण्यात आलेले आहे. सन 15 ते 23 1,89,000 कोण आणि कृषी पंप आस्थापित करण्यात. मागील 1 वर्षात राज्यात हे जे काम झालंय ते 63% फक्त काम झालेलं आहे. आणि विशेष काय अडचण होत आहे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही तिथे आहात, तुम्हाला आणि आमची अडचण सारखे ज्या पद्धतीनं सन्माननीय नानाभाऊ म्हटले त्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मला कळत नाही हा सौर पंप बसवण्यासाठी त्यांना का निवड करू देत नाहीत एजन्सी, वेंडर? खरा प्रश्न इथेच येतो. आणि ते एवढे बदमाश आहेत, मेंटेनन्स अजिबात नाही. एक सुद्धा वेंडर मेंटेनन्स करत नाही. आता पावसाळ्यामध्ये शेतीसाठी आवश्यक आहे, अनेक पंप बंद पडून आहेत, कोणी रिस्पॉन्स देत नाही. तो अनुभव तुम्हाला आहे, तो अनुभव आम्हाला आहे. फोन करतो तरी पण रिस्पॉन्स देत नाही. अरे शेतकरी आत्महत्या करणारे हे महाराष्ट्रात सगळ्यात आत्महत्या करतायत शेतकरी. आत्महत्या करण्याचा हब झाल्यासारखी महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे. म्हणून माझी विनंती आता तुम्हाला एवढी आहे की सरकार धोरण जे नवीन आणू पाहत आहे, मागितलं त्यांनी जिथे सौर पंप मागत असतील तिथे सौर पंप द्या, जिथे वीज पंप मागत असतील तिथे वीज पंप द्या. मागणीप्रमाणे शेतकऱ्याला लादणारे तुम्ही कोण? तुमचा काय अधिकार आहे शेतकऱ्याला जबरदस्ती करणारे? शेतकरी जर म्हणत असतील सौर पंप पाहिजे तर सौर पंप द्या. शेतकरी म्हणतील कृषी पंप पाहिजे, आपल्या वीज पंप पाहिजे, तो द्या. तर म्हणून हे धोरण किती दिवसात सरकार आणणार आहे आणि शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे, मागणीप्रमाणे हे धोरण अंमलात आणणार आहे का? चला मंत्री महोदय, आपल्या सर्वांची नेहमीच मागणी असते की शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आणि म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून हे सोलार पंप. अध्यक्ष महोदय, सोलार पंपाची ही योजना आणली आणि ही इतकी यशस्वी योजना झाली आहे अध्यक्ष महोदय की आतापर्यंत आपल्या कुसुम बी योजनेअंतर्गत देशामध्ये 4,56,000 सोलार पंप लागले. आपल्या महाराष्ट्रात 2,86,000च्या वरती लागलेले आहेत आणि दिवसेंदिवस शेतकरी ह्या योजनेसाठी मागणी सुद्धा करताय, समाधान व्यक्त करताय. कारण की अध्यक्ष महोदय माझ्याकडे आकडेवारी आहे, सप्टेंबर 2024 मध्ये केवळ 5 शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अप्लाय केलं होतं. ऑक्टोबरमध्ये 735 आणि अध्यक्ष महोदय डिसेंबरमध्ये 1,15,000च्या वरती शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. ही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे ही योजना किती चांगली आणि ह्या सोलार पंपांचा फायदा शेतकऱ्यांना किती चांगला होतोय. त्यामुळे शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेत आहे. आणि जे आपण सांगताय की कंपन्यांची सक्ती का केलेली आहे, ते त्या 42 कंपन्या ज्या आपण एम्पॅनल केलेल्या आहेत त्या दर्जेदार सप्लाय करतील अशाच पद्धतीच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांना टेंडर करून त्यांना त्या ठिकाणी आपण एम्पॅनल केलेलं आहे. DCR कंपोनंट त्यांनी फॉलो करणं गरजेचं असतं. हे सगळे कंपोनंट ते कंपन्या फॉलो करतात आणि दर्जेदार असे सोलार पंप त्या ठिकाणी लावले जातात. अध्यक्ष महोदय.